पुण्यातील महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी दमदाटी केली का असा आरोप जे शिंदे यांनी केलेला आहे ते सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात. खरं तर कुठल्या मागणीसाठी तुम्ही या ठिकाणी आलेला होतात आणि काय तुम्हाला आयुक्तांनी म्हटलं? पुणे महानगरपालिकेचे हे आयुक्त आहेत ते जे नवीन आलेले आहेत आणि नवीन आयुक्त आल्यानंतर त्यांना जो त्यांचा बंगला आहे, पूर्वीच्या आयुक्तांच्या घरात लग्न असल्याकारणाने त्यांनी तो बंगला उशिरा सोडला. बंगला उशिरा सोडल्यानंतर आजच्या पेपरमध्ये बातमी आली की बाबा पुणे महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या घरामध्ये चोरी झालेली आहे. त्यांचे टीव्ही वगैरे बऱ्याचशा गोष्टी गेलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी 20 लाखाचं नवीन टेंडर काढण्यात आलेलं आहे. आणि पत्रकारांनी हा पण मुद्दा उचलला की त्यामुळे चोरी झाली असेल तर त्या ठिकाणी पोलीस कंप्लेंट का नाही झालेली आहे? 10 वर्षापूर्वी महापौरांच्या बंगल्यावरती चोरी झाली तेव्हा त्यांनी कंप्लेंट केली होती, मग यांनी कंप्लेंट का नाही केली? ह्याच्या संदर्भात आम्ही हे निवेदन खरं तर घेऊन आलो होतो त्यांना निवेदन देण्यासाठी आल्यानंतर माननीय कमिशनर साहेब मीटिंगमध्ये होते. इथनं पुढं 10 वर्ष आम्ही नगरसेवक राहिलो. इथनं मागचे जेवढे काही आयुक्त असतील ते आयुक्त ज्या वेळेला इथं असतात त्यावेळेला आम्ही जेव्हा येतो मीटिंग चालू असेल तेव्हा आम्ही आतमध्ये जातो नगरसेवक म्हणून, आम्हाला अलाउड असं. आणि आम्ही त्यांना विचारतो की बाबा आयुक्त साहेब तुम्ही इकडं कधी येणार आहात किंवा आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे. 4 नंतर मिटिंगा घेत नाहीत शक्यतो, नागरिकांना नाही भेटतात. तू कोण आहे, तू चल बाहेर निघ, तू इथं कशाला आलाय, तुला अशा प्रकारचे आयुक्तांच्या भाषेत. त्यांना म्हटलं साहेब तुम्ही नीट बोला, आम्ही 10 वर्ष नगरसेवक राहिलो, 4 वेळा आमदारकी लढवली, आजूबाजूच्या अधिकाऱ्यांना तुम्ही विचारा. म्हणले तू निघ, तुला घरात घुसून मारेल, तू गुंडगिरी करू नको. तुम्ही मराठी लोक गुंडगिरी करताना सगळे हिंदी भाषामध्ये बोलून ते आमच्यावरती दमदाटी करत होते, तुला महाराष्ट्राच्या बाहेर फेकून देऊन. अशा प्रकारची भाषा आयुक्तांना शोभते? पुणे महानगरपालिकेचे आयुक्त अशा प्रकारचे बोलतात? ते सगळं झाल्यानंतर आमचे कार्यकर्त्यांच्या मनगुटीला मान ठेवून आमचे राकेश विटकर हे महान आमचे सुरक्षा रक्षक आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांनी मानगुटीला पकडून बाहेर आमच्या कार्यकर्त्याला आणलं, त्यांचा मोबाईल घेतला. मोबाईल पुणे कमिशनर सांगतात की शूटिंग चालती, हे म्हणले शूटिंग चालत नाही. आमचे राकेश विटकर यांनी सांगितले की पुणे महानगरपालिकेच्या आवारामध्ये कुठल्या प्रकारचे शूटिंग अलाउड नाही आहे. आता ते कायदेशीर नंतर आम्ही विचारणार, अलाउड नाही म्हणले. इथं आम्ही बसलो शांत ठिकाणी, आयुक्त आतमध्ये गेले, पाणी पेले, चहा पेले, सगळ्यांशी गप्पा मारून आले. इथं एकदम रुबाबात उभे राहिले. म्हणले लय पैसा आहे का तुझ्याकडे, लय माज आहे का तुला, तू मराठी गुंड आहे ना, तुला बघतोच, तुला घरातनं तुला हे करतो. बळ जे ॲडिशनल कमिशनर पृथ्वीराज असतील बाकीच्या अधिकाऱ्यांनी बळ कमिशनरला आतमध्ये घेऊन गेले. म्हणजे कमिशनर आहे का एखादे गुंड प्रवृत्तीसारखे वागतात हो? म्हणजे माझी तर तुमच्या माध्यमातून विनंती आहे की हे जे CCTV आहे ना चेक करा, लावलेत ना CCTV, नेमकं काय घडलं. आम्ही जर चुकलो असेल तर आमच्यावर गुन्हा दाखल करा. पण आयुक्त चुकले असेल, आयुक्तांनी पुणे महानगरपालिकेची जी काय या ठिकाणची वास्तू ऐतिहासिक वास्तू आहे, या वास्तूचा त्यांनी अपमान केलेला आहे. या ठिकाणी त्यांनी मराठी माणसाचा अपमान केला आहे, त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी आमची या ठिकाणी आपल्या माध्यमातून विनंती आहे. राज ठाकरे सोबत सुद्धा तुमचा फोनवरती संवाद झाला, काय नक्की संवाद झाला? राजसाहेब ठाकरे यांनी आम्हाला फोन केला, त्यांनी पूर्णपणे माहिती विचारली काय काय झाली आणि त्यांनी आम्हाला जे काय आदेश दिले त्या आदेशाचं आम्ही नक्कीच पालन करू. आता तुमची काय भूमिका असणार आहे, काय तुमची मागणी? एवढीच आम्ही या ठिकाणी मागणी करतोय की या पुणे महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आहेत आणि अशा प्रकारचं जर तापट अधिकारी जर मराठी माणसाला गुंड म्हणत असेल तर ही व्यक्ती येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय वेगळं काय गोष्टी, कारण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. तर माझी विनंती आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांना की हे जे आहेत IAS ऑफिसर म्हणजे कोरोनाच्या काळात उत्तम काम केलेला माणूस, परंतु आज काय झालं मला माहित नाही, पण ह्या व्यक्तीची आपण बदली करावी, यांना दुसरीकडे कुठे तर पाठवून द्यावी एवढीच या ठिकाणी आम्ही विनंती करतो. जर त्यांनी केलं नाही तर आम्हाला उद्यापासून आंदोलनाला बसावं लागेल आणि जोपर्यंत त्यांची बदली होत नाही तोपर्यंत आम्हाला आंदोलनाला बसावं लागेल. आपण बघू शकतो की खरं तर जे सध्या आंदोलनकर्ते बसलेले आहेत, मराठी माणसाला जर अशा पद्धतीने वागणूक भेटत असेल तर हे चुकीचं आहे, यांची बदली करावी अशी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी करत आहोत अशी प्रतिक्रिया जी आहे ते किशोर शिंदे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन विशाल रायपूरसोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.